सांसद संजय राउत नासिक के दौरे पर थे, जहां उन्होंने स्थानीय प्रेस कॉन्फ्रेंस की। उन्होंने बताया कि 16 अप्रैल को नासिक में शिवसेना ठाकरे गुट का विभागीय शिविर आयोजित किया गया है। यह शिविर राज्य भर में हो रहे शिविरों की एक कड़ी है। पूरे दिन चलने वाले शिविर में सभी पदाधिकारी एकत्र होकर विभिन्न विषयों पर चर्चा करेंगे। इसके अलावा संजय राउत ने चंद्रकांत पाटिल, आरोग्य कर्मचारी पगार, संदीप देशपांडे पर टिप्पणी की है। अंत में उन्होंने भाजपा नेताओं पर तंज कसते हुए कहा कि बिना इतिहास का अध्ययन किए केवल चाटुकारिता करने वाले ऐसे सवाल न पूछे, क्योंकि यही कारण है कि आज उनकी हालत ऐसी हो गई है। आइए जानते हैं क्या कुछ कहा संजय राउत ने। 1938 साली या वृत्तपत्राची स्थापना पंडित नेहरूंनी केली आणि पंडित नेहरू यासाठी पदरचे पैसे टाकले ब्रिटिशांशी लढण्यासाठी। स्वतः पंडित नेहरू नॅशनल हेरॉल्ड मधून ब्रिटिशांच्या विरुद्ध आग ओकत होते। ते वृत्तपत्र काही काळानं बंद पडलं आणि गांधी परिवारानं त्याच्यामध्ये नव्यानं काही आर्थिक उभारणी करून ते सुरू केलं। पण मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून पैसे आले असं दाखवून हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतले नरेंद्र मोदी। मला आश्चर्य वाटतं की एका बाजूला तुम्ही दाऊद इब्राहिमची संपत्ती मुक्त करता, एका बाजूला हे सरकार मोदींचं दाऊद इब्राहिमची संपत्तीला क्लीन चिट देत आहे। प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत, शरद पवारांचे एकेकाळचे राईट हँड मॅन, त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली होती। का तर ती संपत्ती, त्या संपत्तीचा व्यवहार दाऊद बॉम्बस्फोटातला मुंबईतला आरोपी दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक इक्बाल मिर्ची, या दोघातल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली म्हणून ईडीने ती संपत्ती जप्त केली। पण प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये गेल्याबरोबर मोदी सरकारनं ही दाऊदची संपत्ती मुक्त केली 1100 कोटी। एका बाजूला तुम्ही या देशामध्ये दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, बरं हे मी सांगत नाही, हे नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे की प्रफुल्ल पटेलचे इक्बाल मिर्शीशी संबंध आहेत आणि व्यवहार केलाय त्यांनी, हे जाहीर भाषणात पटेल यांनी सांगितलेलं। तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली, बेनामी प्रॉपर्टी जप्त केल्या, त्यात जरडेश्वर कारखाना सुद्धा आला, पण ते भाजपबरोबर गेले आणि संपत्ती मुक्त झाली, क्लीन चिट। पण पंडित नेहरूंच्या संपत्तीवर त्यांनी आज टाच आहे। ज्या पंडित नेहरूंनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपलं स्वतःचं आनंद भवन सारखं राहतं घर राष्ट्राला समर्पित केलं, राष्ट्राला संपत्ती राष्ट्राला दिलं, त्यांची सगळी संपत्ती राष्ट्राला दिली, तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करता आणि दाऊदची संपत्ती मुक्त। हे सुडाचं राजकारण चाललंय, त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही असीम सर्वजण असंही म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनी काल म्हटलंय की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय, त्यांना घेत नाहीयेत, म्हणून संजय राऊत हे सातत्यानं अमित शहांवर टीका करत आहेत आणि अशीच परिस्थिती राहिली तर महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवार सुद्धा राहणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणतात। चंद्रकांत पाटलांना त्याच्यावर चिंता करू नये, आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील त्याची चिंता करू नये। त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्षा तुलसी गेबार्ड यांनी ईव्हीएम संदर्भात जे सांगितलेलं आहे, तुलसी गेबार्ड वॉशिंग्टनमधून त्यांनी सांगितलं की ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो आणि ईव्हीएम हॅक होऊ शकतो। मी सांगत नाही, मी तुलसी गेबार्ड यांच्यावर मोदींचं खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत, म्हणजे फार महत्वाच्या पदावर आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या, त्याच्यावर तुम्ही चिंतन करा। आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही सहमत आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही। महाराष्ट्र ज्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला, शिवाजी शिवाजी शिवाजी, त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख, कबरीला समाधीचा दर्जा दिला, बरं का, त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसलेलं मी सांगतो। तुम्ही अजिबात चिंता करू नका, उद्धव ठाकरे नाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही, एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत। चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करा, त्यांच्या पक्षाची चिंता करा। लांड्या लवड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात, ती सत्ता तुम्हाला लक्षात हो।
भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेलं आहे, तुम्ही त्यांना सांभाळत बसा. अग्रलेखामध्ये आपण फुले आणि फडणवीस हा वाद भविष्यामध्ये उद्भवू शकतो असं उद्भवलाय, उद्भवू शकतो. महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात. औरंगजेबाच्या कबरीचा वाद पण त्याने मिटवला, अंगलट आल्यावर मिटवला ना. असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत. मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला. मग महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात. संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात. ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर आहे. इतरांना तुम्ही टाईट करताना त्या भाषेमध्ये मी टाईट करेन, त्यांना काय टाईट कर. तुम्ही छावा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते. ताश्कंद फाईलचे केले, काश्मीर फाईलचे केले, त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही. मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं असेल? जे सत्य आहे, सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जी काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावर तो सिनेमा निर्माण केला. आणि इतिहास आहे तो, तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय. या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोलले? चंद्रकांतांचं मत आहे की तुम्ही फडणवीस आणि फुले आंबेडकरी जनता यांच्यामध्ये काहीतरी तणावाचं वातावरण निर्माण करू इच्छितात, पण तसं होणार नाही असं कोण म्हणतंय? चंद्रकांतांना असं कोणाविषयी म्हणताय? मी कशा करता तणाव निर्माण करू? आम्ही इतकंच म्हटलेलं आहे की फुले चित्रपटाचा वाद जो आहे हा फडणवीसांनी ताबडतोब मिटवायला. ते म्हणतील ते सेन्सॉर बोर्ड आहे, सेन्सॉर बोर्डामध्ये सगळे तुमचेच चमचे बसलेले.